महाराष्ट्र राज्य राठोड, मी वस्ती शाळा शिक्षक संघाचा राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय। आम्ही मागल्या 2 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। आम्ही 2001 पासून वाडी, तांडे, पाडे अशा छोट्या छोट्या गावामध्ये वस्ती शाळा म्हणून महाराष्ट्र शासनाने निर्मिती केली आणि त्याच्यावर आपण कार्य केलं आणि एकदम चांगल्या प्रकारे काम केलं आणि आमचं त्यावेळेसपासून आम्ही आंदोलन वगैरे करत करत 2014 पर्यंत आम्हाला शासनानं सेवेमध्ये घेतलं, वेतन श्रेणी दिली। पण आमचे ज्यावेळेस वेतन श्रेणी धरली गेली त्यावेळेस महाराष्ट्र शासनानं आम्हाला मागलची आमची मूळ सेवा जी आहे ती ग्राह्य धरली नाही। तर महाराष्ट्र शासनानं आमची जी मूळ सेवा आहे ती ग्राह्य धरून आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी, असं या मुद्द्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। मागणी पूर्ण झाल्यास काय करायचं? आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर या महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो, यापेक्षाही तीव्र आंदोलन अख्खा महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये छेडलं जाईल। एवढंच नाही, हे अधिवेशन इथंच नाही तर मुंबईसुद्धा आम्ही जाम करू शकतो, एवढं सुद्धा आम्ही महाराष्ट्र शासनाला तुमच्याद्वारे सांगू इच्छितो की आमचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा, नाहीतर आमचा उपोषण जे आहे, आमचा जो पुढचा लढा आहे तो एकदम अति तीव्रतेचा लढा राहील, असा मी शासनाला इशारा देतोय। आता कोणते आमदार येऊन गेले? आतापर्यंत आता अर्जुन भाऊ खोतकर भोकर जिल्ह्यात जालना जिल्ह्याचे आमदार येऊन गेलेले आहेत। त्यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि एवढंच नाही तर आमचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी सुद्धा लक्षवेधी मांडलेली आहे। मागल्या बऱ्याच दिवसापासून त्यांनी आमच्यासाठी वेळोवेळी संसदेमध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे। एवढेच नाही तर असे बरेच आमदार सुद्धा आमच्या पाठीशी आहेत, त्यांच्या आमच्याकडे शिफारस पत्र आहेत आणि त्यांनी त्यांच्यामार्फत आता आमचं डेलिगेशन आमचं शिष्टमंडळ विधानसभेमध्ये गेलेलं आहे। तिथला जो काही निर्णय आहे ते आमचे जे पदाधिकारी आहेत ते आम्हाला सांगतील। जर आम्हाला पटलं तर आम्ही उपोषण वगैरे मागं घेऊ, जर नाही पटलं तर हे उपोषण जोपर्यंत इथं अधिवेशन चालू आहे तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालू राहील।